परळी बसस्थानकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धूळ आहे. ज्यावेळेस इथून बस वावरतात त्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये धूळ जे आहे ते हवेमध्ये पसरते आणि त्यानंतर प्रत्येक प्रवाशांना आपल्या खिशातला रुमाल तोंडाला लावण्याची गरज भासते. आणि खरं पाहिलं तर यावर आता स्थानिक प्रशासन कशा पद्धतीमध्ये काम करेल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. माझ्या काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर याच बसस्थानकाचं काम सुरू आहे. मात्र बऱ्याच वर्षे ते काम देखील रखडलं होतं. काही वेळेस त्याचा भूमिपूजनाचा सोहळा देखील या ठिकाणी पार पडलेला आहे. मात्र जशी पाहिजे तशी गती जी आहे ते परळी बसस्थानकाला मिळत नाही. बीड जिल्ह्यामधील बरेच बसस्थानकाचे काम जे आहेत ते पूर्ण झालेत. मात्र परळी बसस्थानकाला एवढा विलंब का हा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित राहताना पाहायला मिळतोय. माझ्यासोबत काही प्रवासी देखील आहेत. दादा, काय वाटतं ही धूळ पाहून प्रशासनानं काय उपाययोजना करायला पाहिजे? यांना माझ्या मते होईल तेवढं लवकरात लवकर काम करण्यात यावं यांचं. आणि पुन्हा प्लस आहेत त्या गाड्या योग्य वेळेवर म्हणजे म्हणजे मिळाव्या सगळ्यांना. कारण का आता मी स्वतः जे आहे ते तीन ते 3.5 तास इथं थांबलेलो आहे, पण माझी गाडी अजून आली नाही, माजलगावची गाडी. ते गाड्याचे पण प्रॉब्लेम आहे. हां, गाड्याचे खूप प्रॉब्लेम आहे इथं नाही असे प्रवासी त्या गाड्यामुळं थांबलेले इथं. तर त्यासाठी सगळ्यांनी अलीकडे या, तुम्हाला काय वाटतं ही धूळ पाहत आहे? आता काय करणार, नाही इलाज आहे ना. आता 2 घंट्यापासून इथं परेशान आहे. तुम्हाला बस नाही? इकडे या अलीकडे. तुम्ही किती वेळ झालं या ठिकाणी थांबले? इथं 2 तास जवळजवळ 2 तास थांबलेलो आहे मी या ठिकाणी. 2 तास मला गाडी नाही. त्या परळीचं बस स्टँडचा असू द्या, मंदिर परिसरामधला असू द्या किंवा परळीतल्या नाल्याचा असू द्या, कुठल्याच परिसरामध्ये एक स्वच्छता नाही आहे. आणि परळीचं एवढं दुर्दैव आहे, एकदम बिकट परिस्थिती आहे. तरी पण प्रशासन ज्या वेळेस कारभार पाहतंय त्यानंतर थोडी का होईना हालचाल. जबाबदार कोणीच नाही आहे, प्रशासनाची जबाबदारी घेणारा कुणीच नाही आहे. नगरपालिकेमध्ये बी तसेच कारभार सुरू आहेत. बसस्टँडचे असू द्या, नगरपालिकेचे असू द्या किंवा परळी मंदिर परिसरामध्ये देखील तुम्ही जाऊन बघू शकता. काय परिवर्तन, का कशा पद्धतीनं काम करायचं असं परळीकर म्हणून माग? परळीमध्ये जर तुम्ही रस्त्याचं जर स्टिंग ऑपरेशन केलं तर आज या मोठ्या मोठ्या नाल्या केलेल्या आहेत ना, नाल्याचं एवढं अतिक्रमांक आहे. रोडच्या वरती नाल्या झालेल्या आहेत, नाल्याच्या बाजूनं मोटरसायकली लागत आहेत. मोटरसायकली लागल्यानंतर एखादी जर 4 व्हीलरच गेली तर दुसरी गाडी पास होऊ शकत नाही. ही मोंड्यामधली कंडिशन आहे, तुम्ही आता देखील पाहू शकता. पण आता अतिक्रमण वगैरे काढायला सुरुवात आहे. काहीच नाही, हे फक्त तोंड बघून अतिक्रमण काढतात. म्हणजे जसं अतिक्रमण काढायला पाहिजे. आता तुम्ही अतिक्रमणाचा जे मुद्दा आहे सगळ्याचा निघायला पाहिजे ना, मग तोंड बघून का काढायचे? ज्या ठिकाणी मेन प्रॉब्लेम होते, ज्या ठिकाणी जास्त भीड होती, ज्या ठिकाणी जास्त गर्दी होती, गाड्या जर आल्या तर साधारण माणसाला चालू शकत नाहीत. मग त्या ठिकाणचं अतिक्रमण का निघत नाही? तुम्ही अतिक्रमण ज्या ठिकाणचं मोकळं आहे त्या ठिकाणचं अतिक्रमण काढता. म्हणजे मेन रस्त्यावरला अतिक्रमण आहे, त्या नाल्या उठवलं म्हणजे काय झालं? तुम्हाला त्या नाल्याचं सोय करावं लागेल ना. मोटरसायकली तिथं वरती कशा लावता येतात? किंवा त्या नाल्या रोडच्या बरोबरीनं असायला पाहिजेत, तेव्हा त्या मोटरसायकली पलीकडे जातात. धन्यवाद. खरं तर या परळीकरांची येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र परळी बस स्थानकामध्ये धुळीसोबत बस देखील वेळेवर नसल्याच्या या ठिकाणी समस्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र उडणारी धूळ ही नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून काय उपाययोजना केले जातील हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूरज मीडिया, बीड, परळी.